नमस्कार. आपण ऐकतोय नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आजचा आपला अध्याय चालला आहे 28वा. नाथ, उगीच कशाला सतीची परीक्षा घेता. आता 12 वर्षे संसार करायचा, मग सर्वस्वाचा त्याग करायचा असा निर्धार करून भरतरी शिकारीहून परत आला. आता त्याला आपली अवंती नगरी वेगळीच भासायला लागली. तो सभेचं कामकाज आटपून रात्रीचं भोजन करून पिंगलेच्या महालात गेला. तरी दत्तांचे दर्शन आणि त्यांचे शब्द हे सर्व त्याच्या मनात घोळत होते. सोन्याच्या मंचकावर मऊ मऊ शय्येवर सुगंधी फुलांचा शृंगार केलेला होता. प्राणप्रिय पिंगाला त्याच्याशी गुजगोष्टी करत होती. तोही मुखात विडा चघळीत प्रेमाने तिला विनोदी उत्तरं देत होता. पण मध्येच भरतरीचं मन भरकटत जाई. दत्तमूर्ती, ते सरोवर, तो मंत्र, तो त्यांचा हस्तस्पर्श, ती प्रतिज्ञा. आणि इकडे पिंगला म्हणत होती, नाथ, अशीच तुमच्या मांडीवर डोकं टेकून झोपली असताना मला मरण यावं, यापेक्षा श्रेष्ठ गती ती कोणती. भानावर येऊन भरतरी म्हणाला, पिंगले, माणूस लाख गोष्टी ठरवतो ग, पण देवाच्या मनात काय असेल तेच घडतं. मी सूर्याचा पुत्र आहे. त्यांनी जर मला आधीच नेण्याचं ठरवलं तर मला गेलंच पाहिजे. छे छे छे, असं बोलू नका. पिंगलेने त्याच्या तोंडावर आपला कोमल हात ठेवला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं. मी तुमच्या मागे एक क्षणभरही जिवंत राहणार नाही. अगं, असं सगळेच म्हणतात. सैनिक म्हणतात, मंत्री म्हणतात, प्रधान म्हणतात, आम्ही राजासाठी रणांगणात प्राण देऊ. पण वेळ आली ना की पळ काढतात. पिंगले, पुरे तो विषय. नाथ, उगीच कशाला सतीची परीक्षा घेता. विधवा हा शब्द काही मी स्वतःला लावून घेणार नाही. माझं काया, वाचा, मन फक्त तुमच्यासाठीच आहे, पिंगला म्हणाली. भर्तरीने प्रेमाचा उपाय करूनच तिचे ओठ बंद केले. पण ती बोलली ते शब्द मात्र त्याच्या जीवात रुतून बसले. पुढे एकदा शिकारीसाठी रानात गेला असताना तो एका झाडाच्या सावलीत विश्रांती घेत बसला. तेव्हा तेच शब्द त्याच्या मनात उमटले. नाथ, उगीच कशाला सतीची परीक्षा घेता. विधवा हा शब्द काही मी स्वतःला लावून घेणार नाही. त्याचं मन प्रक्षुब्ध झालं. त्याने एक हरिण मारला. काय मनात आलं त्याच्यात कोण जाणे. हरिणीला मारून त्यांनी आपली काही वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून कोणालाही नकळत अगदी आपल्या विश्वासू नोकराला ती वस्त्र दिली. सेवका, गुप्ततेची शपथ घे. काय महाराज, काही विशेष बेत आहे की काय. हो, पिंगलेला निरोप सांगायचा आहे. मग मी गुप्ततेची शपथ घेतली म्हणून समजा. ही माझी हरिणीच्या रक्तात भिजलेली वस्त्र घे. हा फेटा आहे, हे उपर्ण आहे आणि ही काही तुटलेली भूषणं आहेत. ही घेऊन अवंतीला जा. राणीला रडत रडत सांग, रडेसाहेब, घात झाला राणीसाहेब. भरतरी महाराजांना वाघाने झडप घालून नेलं. त्यांचे हे पहा तुटके अलंकार, हे कपडे, हाय हाय असं सगळं नाटक कर. महाराज, अशी जीवघेणी चेष्टा का करावी. त्याचं कारण फार गंभीर आहे. मी जिवंत आहे हे कोणालाही कळता कामा नये. शपथेचं स्मरण आहे ना. सेवकाने आज्ञापालन करायचं ठरवलं. राजा सर्वांचा डोळा चुकवून दूर अरण्यात लपून बसला. मग अगदी दूर हरिणीच्या मागे गेला. सेवक सर्वांना सोडून नगरात गेला. जे जे भेटलं वाटेत त्यांना ती पढवलेली कथा त्यांनी सांगितली आणि सर्वजण शोक करायला लागले. सेवक लगबगीने एकदा अंतःपुरात गेला. त्याच्या मागोमाग काही सेवक आणि तिथे जाताना भेटलेले 2-3 मंत्रीही बरोबर गेले. राणीसाहेब, घात झाला. तो ओरडतच आत शिरला. ती रक्तानी माखलेली वस्त्र पुढे ठेवून, भूषणं हाती घेऊन तो रडायला लागला. पिंगला पुढे झाली. ते कपडे, ती भूषणं पाहून तिच्या डोळ्यासमोर सगळा प्रासाद गरागरा फिरायला लागला. वाघाने अचानक हल्ला करून राजांना उचलून नेलं, खाल्लं त्यांचे हे कपडे. एवढं शब्द तो सेवक बोलला आणि पिंगलेने धरणीवर धाडकन अंग टाकलं. ती धाय मोकलून रडायला लागली. नाना आठवणी काढून डोकं आपटून ती आक्रोश करू लागली. भर्तरीच्या 1200 भार्या प्रासादात निरनिराळ्या ठिकाणी होत्या. राजा निधन पावल्याचं वृत्त झंझावातासारखं प्रत्येक महालात शिरलं. एकच हलकल्लोळ माजला. सेवकाला जी ती विचारू लागली, त्याचं आपलं एकच सांगणं कायम. पिंगलेने तर फारच आक्रोश केला. तिच्या दुःखाला पारावारच उरला नव्हता. नाथ, मला एकटी टाकून कसे जाता. मी मागे राहणार नाही, मी पण येणार. दाटलेल्या गळ्याने आवाज बसेपर्यंत ती रडली आणि तिने निर्वाणीची आज्ञा केली. मी सती जाणार आहे.
या शिरोवस्त्रासह, या उत्तरीयासह चिता सज्ज करा. गंभीर अग्नीच्या निखाऱ्यासारख्या नेत्रांनी ती शून्यात एकटक करून पाहत राहिली. ज्या कोणी तिला सती जाण्यापासून वळवण्याचा प्रयत्न केला ते सर्व तिच्या डोळ्यांपुढे पाहून पापतच होते. स्मशानात चिता तयार करावीच लागली. वन्नी धडाडून पेटला. चितेवर एक शिलाखंड ठेवला होता. पिंगलेंनी सर्वांना नमस्कार केला. केस मोकळे सोडलेले, कपाळी मळवट भरलेला, धीर गंभीर स्वरात जय भर्तरी, मी आले आहे हो नाथ, असं गरजत तिने चितेला आपले सुकुमार शरीर अर्पण केलं. चिता पेटली. ज्वाळांनी तिच्या शरीराला लपेटून गगनात उंच जाण्यास प्रारंभ केला. पण दुःखाचा एक हुंदकाही तिच्या तोंडातून निघाला नाही. दुःखी प्रजाजन भडकलेल्या चितेला आणि जळणाऱ्या पिंगलेला नमस्कार करून संपूर्णपणे पोरके होऊन नगरात शून्य झालेल्या मार्गावरून जड पावलांनी घरोघर गेले. भर्तरीच्या आठवणी काढीत त्यांच्या घरांनीही जणू काही निश्वास टाकलेत. अवंतीनगर म्हणजे अवकळेचं साम्राज्य झालं. तो सेवक धावत धावत अरण्यात गेला. पण भर्तरीची आणि त्याची चुकामूक झाली. तिकडे अरण्यात भर्तरी सूर्यास्तापर्यंत थांबला आणि आपल्या नगराकडे सायंकाळी परतला. तो अंधार झालेला होता. मशाली पेटवाव्या लागल्या. नगरवेश दिसू लागताच राजाच्या पोटात धस्स झालं. आपण सेवकाला पाठवलं. पिंगलने खरोखरच जीवाचं काही बरं वाईट करून तर नसेल ना घेतलं. आणि विक्रम राजाही अवंतीत नव्हता. सेवक परत कसा नाही आला? काय झालं असेल कोण जाणे? असा तर्क करीत करीत भर्तरी नगराकडे आला. नगरद्वाराजवळ पेटलेल्या मशालींच्या तांबूस उजेडात भर्तरी आणि त्याच्या मागून निवडक सेवक अश्वारूढ होऊन येत असलेले त्यांनी बघितलं. ते पाहून द्वारपाळ आव असून बघतच राहिला. भर्तरीला वाघाने खाल्लं आणि हा कोण? हा तर भर्तरीच दिसतोय. पुढे जाऊन त्यांनी नीट पाहिलं. भर्तरीचा. महाराज तुम्ही जिवंत आहात? हाय हाय हाय, केवढा घोटाळा झाला हो. रानातून तुमचा सेवक धावत आला, तुमचे रक्तात भिजलेले कपडे घेऊन तुमच्या मृत्यूची अभद्र वार्ता की हो त्याने सांगितली. आणि ती पिंगला सती गेली हो. तुमच्या विना तिला जगणं अशक्य झालं. द्वारपाळांनी नव्या शोकावेगाने भर्तरीला सगळं ते भयानक वृत्त सांगितलं. सगळं नगर दुःखात बुडालं आहे. एक प्रहर झाला, चिता जळून गेली, राखाडी उरली असेल नुसती. भर्तरीने धाडकन अश्वावरून उडी मारली. अश्वच स्मशानाकडे दौडत नेण्याचं भान त्याला राहिलं नाही. त्याच्या मागून वेगाने धावत मशालीसह कितीतरी तरुण आणि प्रौढ माणसंही धावली. चिता विझत आली होती. लाकडांचा ढिगारा राखेच्या गरम ढिगाऱ्यात नष्ट होत होता. लाल लाल निखारे मधून मधून अजून दिसत होते. भर्तरी त्या निखाऱ्यात उडी घालणार तेवढ्यातच त्याला कित्येक नागरिकांनी धरून ठेवलं आणि बाजूला नेलं. तो सारखा ओरडतच होता. बेभान होऊन उसळ्या घेऊन चितेकडे धावत होता. 10-12 जणांसही तो आटोपत नव्हता. मग त्याच्या मनाचा बांध फुटला. अश्रूंची नदीच डोळ्यातून वाहू लागली. भर्तरी आला आहे आणि तो स्मशानाकडे गेला आहे ही बातमी नगरभर पसरली. कित्येकांना दुःखातही सुख वाटलं. भर्तरीच्या इतर स्त्रिया भानावर आल्या. नागरिक आणि त्या स्त्रियाही स्मशानाकडे त्वरेने धावल्या. भर्तरीचा विलाप ऐकून, त्याला पाहून सर्व प्रजाजनही त्यासारखेच रडू लागले. थोर आणि प्रौढ मंडळी त्यांचं आणि भर्तरीचं सांत्वन करू लागली. पण काय उपयोग? मथुरा नगरीतसुद्धा हे वृत्त कळलं. शुभविक्रम, विक्रम, सुमंत आणि सत्यवर्मा हे सगळे तिथे होते. पिंगलेचं वृत्त कळताच तेही त्वरेने अवंतीस आले. विक्रमाने भर्तरीचं सांत्वन केलं. त्याला घेऊन मोठ्या प्रयत्नाने विक्रम नगरात राजमहालात आला. पिंगलेचं सगळे दिवस केले गेले. नगरात जेवण दिलं गेलं. पण भर्तरीचं मन कशातही लागेना. स्मशानातच तो सारखा जायचा. तिथे शून्यपणे बसून राहायचा. विक्रम त्याची समजूत घालून बळेबळेनेच त्याला परत न्यायचा. पण हा पुन्हा स्मशानातच जाऊन बसायचा. त्यांनी गवतपाला खाऊन स्मशानात राहूनच 12 वर्ष काढली. त्याचा देह क्षीण झाला. ओठ सूक्ष्म हालचाल करीत होते. ते पिंगले एवढंच म्हणत होते. भर्तरीचा प्राण आत्ता जाईल का मग जाईल अशी अवस्था झाली होती. ते पाहून मित्र वरून खिन्न झाला. दत्तात्रेयांच्याकडे गेला. त्यांना म्हणाला, पहा माझ्या लेकराची काय गती झाली आहे. दत्तात्रेया, त्यांच्याकडे तुमचं लक्ष आहे ना? दत्तांनी अंतर्दृष्टीने पाहिलं. पिंगलेच्या विरहाने भर्तरीची मरणासन्न स्थिती झालेली आहे. सूर्यनारायणा,
माझे शिष्य मच्छिंद्रनाथ यांचा तपस्वी शिष्य गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत आहे. तोच भर्तरीला शुद्ध मार्गाला लावील. भर्तरी चिरंजीव होणार आहे. आता विलंब होणार नाही. आपण चिंता करू नये. त्यांनी मित्रा वरुणाला सांगितलं तेव्हा सूर्य स्वस्थानी गेला. गोरक्षनाथांनी पुढे काय केलं ती कथा पुढील अध्यायात येईल. आता आपण अध्यायाची फलश्रुती ऐकूयात. या अध्यायाच्या पठणाने लग्न होत नसल्यास लग्न होऊन चांगली पत्नी लाभेल. श्री नवनाथ कथासार अध्याय 28 संपूर्ण. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.